देवाने कुशीमध्ये घ्यावं याच्यासाठी साधकानं काय करावं? म्हणे भक्ती स्थिर होण्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये पहिला नियम असला पाहिजे, त्याची नामामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेनं त्याला नाव घेता आलं पाहिजे. सुरुवातीला कोणाचीच नामामध्ये श्रद्धा नसते. गुरु जेव्हा सांगतात 11 माळा जप करा रोज, तेव्हा काय करायचं असतं? कसा तरी तो जप करायचा. आपण मागच्या सत्संगामध्ये त्याचं चिंतन करून आलेलो आहोत. पण तोच जर श्रद्धापूर्वक व्हायला लागला तर त्याच्यामधला रस वाढायला लागतो. आणि जर ती श्रद्धा निर्माण होत नसेल, नामामध्ये श्रद्धा नाहीये, मग अशा वेळेस काय करावं? नाम महात्म्य वाचावं. नाम घेऊन कोण कोण उद्धरून गेलं याची चरित्र वाचावी. अजामेळासारखा उद्धरू शकतो तर मग आपला उद्धार का होणार नाही? हरिदासजी ठाकूर नावाचे संत 3 लाख रोज नाम घ्यायचे. 3 लाख. जेव्हा त्यांच्याकडे एक गणिका आली, व्यभिचारिणी स्त्री आली, तिनं सांगितलं महाराज मला तुमच्याशी बोलायचंय. महाराजांनी सांगितलं मी तुझ्याशी बोलणार आहे, कारण तिच्या हावभावावरून कळत होतं की ती कोण आहे. मी तुझ्याशी बोलणार आहे, पण माझा जप झाला की मी तुझ्याशी बोलणार आहे, असं ती म्हणायची. पहिला दिवस गेला. आता 3 लाख नाम घ्यायचं, त्यांना काय आपल्यासारखा रिकामी वेळ असणार आहे? सतत जप करत बसलेले ते. आणि मग पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ती आली, म्हणे महाराज मला तुमच्याशी आज बोलायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. बघा म्हणे, न तुम सम पुरुष न मो सम नारी. तुमच्यासारखा पुरुष नाही, माझ्यासारखी सुंदर स्त्री नाही. सुंदर संयोग आहे, माझ्याशी बोला. त्यांनी सांगितलं ना निश्चित बोलणार आहे. थोडा वेळ थांब, माझा जप होऊ दे, मग मी बोलतो. पुन्हा 3 लाख जप. आता 3 लाख होईपर्यंत ती कशाला थांबे? ती जायची निघून. तिसऱ्या दिवशी परत ती आली. असे 3 दिवस गेले. काही का असेना 3 दिवस तिनं त्यांची वाट पाहिली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी तिला नरकाचं दर्शन व्हायला लागलं. आणि तिच्या लक्षात आलं की आपण जी पापं केलेली आहेत त्या पापांमुळे आपल्याला कोणत्या कोणत्या नरकामध्ये जावं लागणार आहे. आपण परपुरुषाचा संसर्ग केला, यामुळे लोखंडाच्या पुतळ्याला आपल्याला आलिंगन द्यायला लावणार आहे, कापलेल्या लोखंडाच्या पुतळ्याला. हे तिनं सगळं नरकामध्ये पाहिलं, त्या दर्शनामध्ये पाहिलं. आणि मग तिला वैराग्य झालं. तिनं नमस्कार केला आणि सांगितलं महाराज नरकामध्ये मी जाणार आहे, निश्चित झालेलं आहे. आता माझा तुम्ही उद्धार करा. तेव्हा हरिदासजी ठाकूरनी सांगितलं मी जे करतोय ते तू केलंस की तुला नरकात जावं लागणार नाही. मग काय करू? म्हणे नाम घे. ती म्हणायला लागली नाम नाही घेता येत. देवाचं नाव सहज मुखाला येतच नाही. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्र ओळगीचे एक वेळ यावया. हजारो जन्माचं पुण्य असल्याशिवाय एकदाही मुखाला नाव येत नाही. एकदा नाव यायचं असलं तरी हजारो जन्माचं पुण्य लागतं. मग आता येणार कसं तिच्या नाम मुखाला? त्यांनी सांगितलं तू फक्त या माझ्या झोपडीच्या आसपास राहा. कारण साधूच्या घराजवळ, साधूच्या झोपडीजवळ साधनेची परमाणू असतात. आणि ते परमाणू आपल्याला साधनेसाठी खूप महत्वाचे असतात. लक्षात घ्या, परिवर्तन करतात ते आपल्यामध्ये. म्हणून ती आसपास राहायला लागली. पण साधूच्या जवळ राहताना सुद्धा तेवढ्या आदरानं राहावं लागतं. आता तिला त्यांचा अधिकार कळला होता हरिदासजींचा, म्हणून ती तेवढ्या आदरानं राहायला लागली. त्यामुळे उद्धार झाला. नाहीतर निंदक नियरे राखी असंच असतं. निंदकाचे घर असावे शेजारी, बहुतेक असं असतं. पण तिला साधूचा अधिकार समजला होता आणि साधूचा अधिकार समजल्यामुळे तिच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि जिचं नरकातलं तिकीट कन्फर्म झालेलं होतं तिला भगवान आदरानं वैकुंठाला घेऊन गेले. म्हणजे हे कशाचा चमत्कार आहे? हा भगवंताच्या नामाचा चमत्कार आहे. म्हणून नाम स्थिर होत नसेल, नामामध्ये श्रद्धा होत नसेल, नामामध्ये भक्ती निर्माण होत नसेल तर नामाचं महात्म्य वाचावं, संतांची चरित्र वाचावी की नाम घेऊन कोण कोण उद्धरून गेलेलं आहे. हा साधकाचा पहिल्या क्रमांकाचा नियम आहे. लक्षात घ्या, नामामध्ये श्रद्धा निर्माण करणं. दुसरं, भक्ती ज्यांना स्थिर करायची आहे, ज्यांना टाइमपास करायचा आहे त्यांच्यासाठी परमार्थ नाही. ज्यांना गंभीरतेनं भगवंताचे चरण पाहायचे आहेत त्यांच्यासाठी परमार्थ आहे. आणि म्हणूनच या परमार्थामध्ये साधकाचा दुसरा क्रमांकाचा नियम असा असला पाहिजे की परमार्थात नेहमी विद्यार्थी बनून राहिलं पाहिजे.
विद्यार्थी बनून कसं राहायचं? लक्षात घ्या, चातुर्मासामध्ये असे काही श्रोते तुम्हाला दिसतील जे 25-25, 30-30 वर्षापासून चातुर्मास करतात. तुम्ही पहा, पहिल्यांदा सत्संगाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपलं हृदय किती शुद्ध असतं. आपल्याला काही माहित नसतं, कथा माहित नसतात, भागवत माहित नसतं, रामायण माहित नसतं. जे सांगितलं जातं ते नवीनच आहे आणि आपण असं आनंदाच्या समुद्रामध्ये आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. मग हळूहळू आपण सत्संग करायला लागतो आणि मग इतकी भागवत ऐकतो की आपल्याला त्यातल्या सगळ्या कथा माहित होतात. मग अंबरीशाचं चरित्र आलं, आपण म्हणतो तेच ते सुदर्शन चक्र मागं लागलं, ते दुर्वासांच्या मागं लागलं, मग ते दुर्वासा पळायला लागले, माहितीच आहे आपल्याला सगळं. हे जेव्हा होतं ना तेव्हा त्या कथेतला जो आनंद आपल्याला मिळायचा तो मिळत नाही आणि अंतःकरणाची जी भूमिका निर्माण व्हायची ती निर्माण होत नाही. म्हणून जेव्हा आपण पुन्हा पुन्हा कथा ऐकतो तेव्हा आपण विद्यार्थी बनूनच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं बसलं पाहिजे की ही गोष्ट आपण पहिल्यांदाच ऐकतोय, इतक्याच आदरानं ती ऐकता आली पाहिजे. ज्याला उत्तम विद्यार्थी होता येतं ना त्याला उत्तम शिक्षक होता येतं. बघा तुम्ही, जेव्हा आपण उत्तम विद्यार्थी होतो, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतो, पोळी करण्यासाठी सुद्धा 1000 वेळा प्रॅक्टिस करावी लागली आपल्याला. आधी भारताचे नकाशे व्हायचे, मग नंतर त्याचा आकार बदलायला लागला, गोलाकार आला, मग ती काठ व्यवस्थित व्हायला लागले. त्याच्यासाठी काय करावं लागलं? पीठ किती घ्यावं, त्याच्यामध्ये मीठ किती घालावं, ते कसं मळावं, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असावं, ते फार सैल झालं तर काय होईल, ते घट्ट झालं तर काय होईल, हे सगळं कळायला लागलं. आणि आयुष्यभर आपण त्या पोळ्या करतो. म्हणून शिकण्याची वृत्ती सदैव साधकामध्ये असली पाहिजे. प्रत्येकामध्ये काही ना काही शिकण्यासारखं आहे, प्रत्येकामध्ये. इथं बसलेल्या सगळ्या जणी आजच्या भाषेत बोलू का, युनिक आहेत, युनिक. मी तुम्ही इथं आलाय म्हणून बोलत नाही, असा जगातला प्रत्येक माणूस युनिक आहे. कुणाला काहीतरी चांगलं येतं, कुणाला काहीतरी चांगलं येतं, कुणाला रांगोळी चांगली काढता येते, कुणाला वक्तृत्व चांगलं करता येतं. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आहे. इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे काय काय कला आहेत मला माहित नाही, पण ज्यांच्याकडे ज्या ज्या कला आहेत, ज्या माझ्या जवळच्या आहेत, त्यांचं उदाहरण देते. आता आमच्या सत्संग परिवारामध्ये कॉलनीमध्ये काही कार्यक्रम केले, हिशोब ठेवायचं झालं तर आमच्याकडे वृषाली वहिनी घालली, पटकन हिशोब चांगला करणार, पटकन हिशोब त्यांना येणार, व्यवस्थित येणार, असा कुणाचा हिशोब चांगला असतो. आता आपल्याला काही मॅनेजमेंट करायचं झालं, रूपा वहिनींना सांगावं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करणार. त्या स्टेजमध्ये काहीतरी सौंदर्य घालायचंय, सांगावं रुक्मिणी वहिनींना की इथं काय करता येईल, मग बरोबर तिथं डेकोरेशनचं काय काय करता येईल. कोणी उदार आहे, कोणी सौंदर्यानं भरलेलं आहे, कोणी मॅनेजमेंट चांगलं करू शकतं, कोणी माणसांना चांगलं पटवू शकतं, कोणी माणसांना जमा करू शकतं. ते वनिता वहिनींकडे चांगलं आहे, कुणाला काय काय काम सांगायचं, बरोबर ते लक्षात येतं की हा व्यक्ती इथं योग्य आहे, बरोबर ते तिथं योजना करणं. काही जणी भक्तीमध्ये इतक्या प्रवीण आहेत की त्यांचे जर नियम पाहिले आपण तर फार त्या नियमाबद्दल आदर निर्माण होतो की मी अमुक करते, मी तमुक करते. जसं प्रतिभाताई सांगतात मी कुंकुमार्चन करते व अमुक करते तमुक करते, बरं वाटतं असं सांगितलं. मला सांगायचं काय, प्रत्येकाकडे काहीतरी युनिक आहे. अजून एक मला सांगावंसं वाटतं, आपल्याकडे प्रीती येते लहान वयानं, सगळ्यात लहान आहे, पण रोज पांडुरंगाला जाणार म्हणजे जाणार. रोज जेव्हा कथा होती इथं कौलवारांच्या घरामध्ये तेव्हा रोज कथेला हजर राहणार म्हणजे राहणार, लवकर राहणार. एक दिवस उशीर झाला तर तिला वाईट वाटलं की आपण उशीर आलो. म्हणजे ही एक क्वालिटी लक्षात घ्या, अशी प्रत्येकीमध्ये एक एक क्वालिटी आहे. आमच्या हेमावहिनींना सांगावं काहीतरी आणायचंय, पटकन गाडी करणार, आणणार आणि काम करणार. मला काय म्हणायचंय, या सगळ्या क्वालिटी ज्या आपल्यामध्ये आहेत ना, या एकमेकीकडे ट्रान्सफर करता आल्या पाहिजेत आपल्याला. हे मी सत्संग परिवारातलं उदाहरण दिलं. अशा हजारो लोकांना तुम्ही भेटत असताल, तुमच्या कुटुंबामध्ये काही जण असतील ज्यांना उत्कृष्ट भाषण करता येत असेल, ज्यांना उत्कृष्ट गायन करता येत असेल, तर ते शिकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. विद्यार्थी म्हणून राहता आलं पाहिजे साधकाला, तेव्हा त्याची भक्ती स्थिर होते. त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, ॲटिट्यूड ऑफ स्टुडंट. एक स्टुडंट म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये शिकण्याची अत्यंत जिज्ञासा ज्याच्यामध्ये
असते. आता हे आपल्याला सगळं परमार्थात लावायचं. हे मी तुम्हाला व्यवहारातलं सांगितलं, कोण मॅनेजमेंटमध्ये आहे, कोण याच्यामध्ये आहे, कोण त्याच्यामध्ये आहे. हे सगळं आपल्याला परमार्थात कसं करता येईल? माझ्या भगवंतासाठी मला काय करता येईल? मला जर डेकोरेशन चांगलं करता येतं तर मी माझ्या भगवंताला कसं सजवू शकेल? मला जर हिशोब चांगला करता येतो तर मी माझ्या नामाचा हिशोब ठेवेन रोज, की मी किती नाम घेते. हिशोब दुसऱ्याचा ठेवायचा नसतो, स्वतःचा ठेवायचा असतो परमार्थामध्ये, लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतो, कसं करतो? बहुतेक वेळा असं होतं की परमार्थात जे येतात ना, दुसऱ्याला आज दुर्बीण लावायला जातात की त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे. एखाद्याला आपण सांगितलं ना, वक्त्यानं सांगितलं की याच्यामध्ये हा दोष आहे, असे दोष असतात, आसुरी संपत्तीचं वर्णन सुरू झालं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचं वर्णन सुरू झालं की आपल्याला वाटतं हे सगळं माझ्या शेजाऱ्यामध्ये, आणि यांचं चांगले गुण सांगायला सुरुवात झाली. असं वाटतं की हे सगळे माझंच वर्णन चालू आहे, इतका चांगला मी आहे असं वाटायला लागतं. हे उलट झालं पाहिजे. दुसऱ्यांचे गुण पाहता आले पाहिजेत आणि स्वतःचे दोष दिसले पाहिजे. जेव्हा समत्व आपल्या डोळ्यामध्ये येतं ना, नेत्रामध्ये येतं ना, तेव्हा त्या डोळ्यामध्ये एवढी ताकद येते की दुसऱ्यांचे दोष दिसतच नाही, गुणच दिसतात. याकरता कायम विद्यार्थी बनून राहावं. ज्ञानाची पिपासा असली पाहिजे. सत्संगाला आलो, बसलो, 1 तास उठून गेलो, येताना रिकामे आलो, जाताना रिकामेच गेलो, तर याला विद्यार्थी म्हणत नाहीत, लक्षात घ्या. इथं काहीतरी परिवर्तन घडवून आपल्याला जाता आलं पाहिजे. पुढं सांगितलं, साधकानं कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. कठोर परिश्रम भक्तीसाठी. सहजासहजी जे मिळतं त्याला किंमत राहत नाही. संघर्षाशिवाय जगात काहीच मिळत नाही. आपण शिकत होतो तरी आपल्याला अभ्यास करावा लागला, चांगले मार्क्स पाडण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागले. संसारात जे दिसतंय ते मिळवायचंय, परमार्थात तर जे दिसत नाही ते मिळवायचंय, लक्षात घ्या. म्हणून संसारापेक्षा परमार्थामध्ये कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. म्हणून तर पुण्य कुणाच्या पदरामध्ये पडणार आहे? प्रदक्षिणेला जायचंय, नुकतीच वारी झालेली आहे आणि खडे टाकलेले आहेत सगळीकडे, रस्ता चांगला केलेला आहे कारण मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून. उदाहरण देते, मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून असं रस्ता चांगला केलेला आहे, छोटी छोटी खडी टाकलेली आहे, प्रदक्षिणेला निघालोय आणि ती खडी टोचायला लागलेली आहे, पायामध्ये काही घातलेलं नाहीये. आणि मग इतक्या शिव्या देतोय ज्यांनी रस्ता केलाय त्याला, यांना तर आत्ताच करायचा होता, चातुर्मासाचा नियमच धरला होता प्रदक्षिणेचा, असं म्हणत म्हणत आपण निघालो. लक्षात घ्या, वर्णन असं आलंय, क्षेत्र प्रदक्षिणा करताना जेवढे खडे टोचतात तेवढ्या जन्माचं पाप जातं. कठोर परिश्रम जेव्हा घेतो तेव्हा त्याचं फलही तेवढंच पॉवरफुल मिळत असतं, दिव्य मिळत असतं. म्हणून परमार्थामध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागतात. देवाच्या सेवेमध्ये परिश्रम, धामाच्या सेवेमध्ये परिश्रम. वर्णन असं आलंय, वृंदावनामध्ये आम्ही आता गेलो होतो तेव्हा बघितलं, काही संत स्वतःचा आश्रम झाडताना ना अनेक किलोमीटरचा परिश्रम झाडतात. रोज सकाळी इकडे अर्धा किलोमीटर झाडायचं, इकडे अर्धा किलोमीटर झाडायचं. त्यांना विचारलं, असं का करता, तुमच्या पुरतं तुमचं अंगण का झाडत नाही? ते सांगायचे ही धामाची सेवा आहे, वृंदावन धाम आहे, अर्धा किलोमीटर इकडं अर्धा किलोमीटर इकडं जर आम्ही झाडलं, काय सांगावं, या रस्त्याने कधी कृष्ण जाईल. आणि मग तो रस्ता शुद्ध असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. ही भावना आपली असते का पंढरपूरकरांची, की खरंच आपला पांडुरंग इथनं फिरला तर कसं होईल? अहो फिरतोच तो. धामामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे, जळास्थळामध्ये विठ्ठल भरलेला आहे. काय सांगावं, कुणावर त्याची कृपा होईल आणि अंगणामध्ये येऊन उभा राहील. म्हणून आपलं अंगण स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, तुळशी वृंदावन तिथं असलं पाहिजे. याकरता कठोर परिश्रम घेता आले पाहिजे. देवासाठी कठोर परिश्रम. सकाळी पूजेला बसलेलो आहे, गडबड आहे घरामध्ये खूप, कोणी ऑफिसला जाणार आहे, कोणी शाळेत जाणार आहे, हे सगळं आपल्याला जन्मभर करावंच लागणार आहे, लक्षात घ्या. बरेच जण म्हणतात, काही नाही दीदी, आता 10वी मुलांची झाली ना आम्ही रिकाम्या. मग 10वी होते, मग आणखी त्रास सुरू होतो. मग हळूहळू ते कॉलेजला जातात, ते सगळं करायचं आणि मग म्हणायचं आता त्यांचं लग्न झालं ना मग आम्ही रिकाम्या. मग ती महामाया येते, मग ती आली किंवा आणखी तिचं करा.
आतापर्यंत आपलं होतं, आता त्याची भर पडली त्याच्यात अजून. मग ती म्हणते सासू असंच करते, तसंच करते, अमुकच होतं, तमुकच होतं. मग तिला वाईट वाटू नये म्हणून अजून राबा. म्हणून माणसाची सुटका कधी होणार नाही, लक्षात घ्या. याकरता आपण काय करतो, कॉम्प्रोमाइज कुठं होतं? कॉम्प्रोमाइज फक्त अध्यात्मामध्ये होतं. जप राहिलाय ना, जाऊ दे संध्याकाळी करता येईल, असं जेवणाबद्दल म्हणतो का आपण? जाऊ दे संध्याकाळी करता येईल, नाही तर 2 दिवसांनी करता येईल, नाही म्हणत. ते टाइम टू टाइम लागतं. 7 वाजता नवऱ्याला ऑफिसला जायचंय, 6:30 वाजता डबा करावाच लागतो. तिथं टाळाटाळ करता येत नाही. मग साध्या नवऱ्याला प्रसन्न करण्यासाठी एवढा टाइम पाळावा लागतो. जो जन्मोजन्मीचा नवरा आहे त्याला प्रसन्न करण्यासाठी किती आपण दक्ष असलं पाहिजे. पण मुळात आपण चूक तिथंच करतो की ते काम सगळ्यात नंतर होतं. असेही काही सॅम्पल मी बघितलेले आहेत जे सगळं करून दुपारी 2 वाजता पूजा करतात, वेळ मिळाल्यानंतर. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले, लक्षात घ्या. सगळं झाल्यानंतर जेवायचं, झोपायचं, उठायचं आणि मग दुपारची झोप झाली की बरे इथं पण कोणी आहे असं वाटतंय मला, की दुपारी 2 वाजता पूजा करायची, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. काही जणी संध्याकाळी करतात आणि म्हणतात ते सायं पूजेचा नियम आहे ना. सायं पूजा कुठली आली आहे, लक्षात घ्या. वेळच नाही मिळत सकाळपासून. पण हे सगळं करताना पूजेला लागतो किती, समजा 1 तास लागतो. 1 तास आधी उठलं की सगळी कामं बरोबर होतात. म्हणून आपली प्रायोरिटी फक्त भगवंताला द्यायची, लक्षात घ्या. कारण संसारातलं काहीही चुकणार नाहीये, ते करावंच लागणार आहे. याकरता जे आपल्या बरोबर येणार आहे, नवऱ्याची खूप सेवा केली, इतकी केली की बस, मुलांची सुद्धा खूप केली, हातात सगळं दिलं, ते असं म्हणतात का की आई तू आमच्यासाठी खूप काही केलंस. नवरा म्हणतो का तू खूप केलंस आमच्यासाठी काही. ते फक्त वाढदिवसाला सगळ्यांसमोर म्हटलं जातं, ते खोटं असतं, लक्षात घ्या. त्यात काही खरं नसतं. एकांतात ज्या शिव्या दिल्या जातात त्याच खऱ्या असतात 100%. म्हणून पण भगवंताचं बघा ना, एवढंच काहीतरी करू द्या त्याला, किती आनंद होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. द्रौपदीनं नुसतं भाजीचं पान दिलं, त्याच्यावर संतुष्ट झाला आणि 10,000 दुर्वासा शिष्यांना जीव घातलं. सगळं तृप्त केलं त्यांना. पत्रम पुष्पम. गजेंद्रानं धावा केला, काहीच नव्हतं त्याच्याकडे द्यायला. भगवान आले, गजेंद्रानं हाक मारली, आधी सगळ्यांना हाक मारली, कुटुंबियांना, पण कुणीच आलं नाही. मग भगवंताला हाक मारली, नारायणा अखिल गुरो भगवन नमस्ते. भगवान प्रगट झाले, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. परमात्मा प्रगट झाल्यानंतर गजेंद्राला वाटलं काहीतरी द्यावं, म्हणून एक कमळ तोडलं आणि देवाला दिलं. दिल्याबरोबर संतुष्ट झाला आणि लक्षात घ्या, गजेंद्राचा उद्धार केलाच केला, पण पहिल्यांदा ज्यानं पाय धरले होते त्याचा उद्धार केला, मगरीचा उद्धार केला. म्हणून नाथ महाराजांनी म्हटलं, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. देवाची प्राप्ती व्हायची असेल तर परफेक्ट साधन कोणतं आहे? म्हणजे संतांचे पाय धरले की देव उद्धार करतोच करतो. याकरता पत्रम पुष्पम फलम. शबरीनं फळं दिली, उष्टी बोरं दिली. इतकी उष्टी, आधीच ती म्हातारी झालेली, 10,000 वर्षापासून रामरायाची वाट पाहत होती. किती म्हातारी असेल विचार करा. दात घासलेले नव्हते, आंघोळ केलेली नव्हती, तशीच होती ती. म्हातारी झाली होती, तिला काही करण्याची क्षमताच राहिली नव्हती आणि देहभान नव्हतं, त्यामुळे त्याच्या पलीकडे ती गेलेली होती. जेव्हा भगवान आले, रोज 10 वर्षापासून रोज अंगण तिनं स्वच्छ करावं, वस्त्रकाळ केलेली माती अंगणामध्ये घालून ठेवावी, कारण देवाच्या पायाला खडे टोचू नयेत म्हणून. रोज फुलं आणून ठेवावी, रोज फळं आणून ठेवावी. 10,000 वर्षांनी भगवान तिला भेटायला आले आणि तेव्हा उष्टी बोरं तिनं भगवंताला दिली. लक्ष्मणाने ते पाहिलं, म्हणे काय याचं उष्टी बोरं खायला लागलाय, बिचारीनं कधी दात घासलेत का नाही माहित नाही, आणि हिची उष्टी बोरं खायला लागलाय. म्हणून लक्ष्मणाने ती अशी मागच्या मागं फेकली. संतांच्या प्रसादाचा अपमान झाला, म्हणून लक्ष्मणाला शक्ती लागली, युद्धामध्ये पुढे शक्ती लागली आणि जी उष्टी बोरं शबरीची फेकली होती त्याची संजीवनी वनस्पती तयार झाली आणि त्या संजीवनी वनस्पतीनं लक्ष्मणाचे प्राण वाचवले. मला सांगा, उष्टी बोरं शबरीनं दिली तरी भगवान आनंदानं खातात. म्हणजे काहीही थोडं केलं तरी परमात्मा संतुष्ट होतात.
तसं संसारातलं कोणीच संतुष्ट होत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. रंतीदेव नावाचा एक राजा होता, त्यानं फक्त पाणी दिलं देवाला, तरी परमात्मा संतुष्ट, सगळं द्यायला तयार. आणि सगळ्यात सोपे तर भगवान शंकर आहेत, जलधारा प्रिय शंभू. त्यांना एक लोटा जल दिलं की खुश, बाकी काही करावं लागत नाही. म्हणून सेवा करावी ना भगवंताची करावी. थोड्या सेवेनं सुद्धा जे संतुष्ट होतात, आयुष्यभर कुटुंबाची सेवा करूनही आपल्याला कौतुकाचे शब्द कधीच ऐकायला मिळणार नाही, लक्षात घ्या. पण भगवंताची जर सेवा केली तर भगवंताच्या यादीमध्ये आपलं नाव आल्याशिवाय राहणार नाही. याकरता भगवंताच्या सेवेमध्ये कठोर परिश्रम घेणं हा साधकाचा एक नियम असला पाहिजे. मग आपलं मंदिर घरातलं झाडणं, भगवंताच्या मंदिराला झाडण्याचं सुद्धा अपार पुण्य शास्त्रामध्ये सांगितलंय. देवाचं मंदिर जो झाडतो विष्णू लोके महीयते, विष्णू लोकामध्ये तो जातो, विष्णू लोकाची त्याला प्राप्ती होते. आणखी एक सांगितलंय, सम्मार्जनस्तु यः कुर्यात् पुरुषः केशवालये रजस्तमोभ्याम निर्मुक्तः स भवेन्नात्र संशयः. जो देवाचं मंदिर झाडतो, भगवान समोर आहेत आणि समोरचा परिसर आपण झाडायला लागलो तर त्याच्यानं काय होतं म्हणे, रजोगुण आणि तमोगुणाची निवृत्ती होते आणि सत्वगुण वाढायला लागतो, जो भक्तीला पोषक आहे. आणखी एक होतं म्हणे, त्या मंदिराचं जेवढं परिमाण आहे, म्हणजे आता समजा हा हॉल आहे, या मंदिराचं जेवढं परिमाण आहे त्या परिमाणामध्ये जेवढे धुळीचे कण आलेले, झाडताना आपण धूळ झाडणार आहे तर जेवढे धुळीचे कण आले तेवढे कण झाडल्यानंतर तेवढे वर्ष आपल्याला वैकुंठामध्ये राहण्याचा योग प्राप्त होतो. काय पुण्य बघा नुसतं मंदिर झाडण्याचं. आणखी सांगितलं, जायते मम भक्तश्च. बर तो तेवढे वर्ष वैकुंठामध्ये राहतोच राहतो, पण परत जर तो जन्माला आला तर भक्त म्हणून जन्माला येतो, भक्त म्हणून जन्माला येतो. सर्व धर्म संपन्न तो होतो. भागवत म्हणजे उच्च कोटीचा भक्त बनतो, शुद्ध होतो, पवित्र करतो सगळ्या त्रिभुवनाला. एवढं सामर्थ्य नुसतं देवाचं मंदिर झाडण्यानं प्राप्त होतं. म्हणून लक्षात घ्या, सेवा कधीही सेवाच असते. झाडण्याची सेवा कमी दर्जाची, अमुक सेवा अशी असं मानण्याचं काही कारण नाही. जो मंदिराचं लेपन करतो, लेपन म्हणजे पूर्वी मंदिर असे असायची, फरशा नसायच्या, त्यामुळे सारवावं लागायचं. आता काय करावं लागतं, फरशी असल्यामुळे पुसावं लागतं. जो कोणी असं लेपन करतो, भगवान म्हणतात त्याच्यावर मी सदैव प्रसन्न राहतो. मंदिराचं लेपन करणाऱ्यावर. जो सम्मार्जन करतो, भगवंताच्या मंदिराच्या समोर जो सडा टाकतो, म्हणे त्यानं सडा टाकताना जे पाणी घेतलं त्या पाण्यात जेवढे थेंब आहेत पाण्याचे तेवढं त्याला क्रौंच द्वीपामध्ये निवास करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं, ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं. आणखी म्हणे, देवाचं मंदिर जो झाडतो, देवाची सेवा जो करतो त्याच्या मातृकुळाचा उद्धार होतो. म्हणजे आईकडचे जे सगळे त्यांचा उद्धार होतो, पितृकुळाचा उद्धार होतो, आणि तो पुरुष असेल तर भार्या कुळातल्या सगळ्यांचा उद्धार होतो, आणि स्त्री असेल तर पतीच्या कुळातल्या सगळ्यांचा उद्धार तो करतो. पुढे सांगितलं, मंदिराच्या बाहेर सडा मारणारा वरुण लोकामध्ये राहतो कायमचा. भगवंताच्या मंदिरासमोर जे रांगोळी काढतात त्यांचं काय होतं म्हणे, 100 वर्ष ते स्वर्गामध्ये राहतात. मंदिर जो सजवतो, बघा ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. तुम्ही बघा, पालखी जेव्हा निघते आळंदीवरून, रोज तिला फुलांची सजावट होते. पंढरपूरला एकादशीला रोज भगवंताचं मंदिर सजवलं जातं, दर एकादशीला. सण असतील तरी सजवलं जातं. जेव्हा वसंत पंचमी असते तेव्हाही ते सजवलं जातं. कथा सुरू असते तिथं ते लोक सजवत असतात. मला इतका त्या हातांचा आदर वाटतो. खरंच त्या हातांचं किती भाग्य आहे. ज्या सभा मंडपामध्ये नामदेवराय नाचले, ज्या सभा मंडपामध्ये पांडुरंग नाचला, त्या सभा मंडपाला सजवायचं सौभाग्य त्यांना प्राप्त होतं. बरं, असं नाहीये की तो परमात्मा जो पंढरपूरच्या मंदिरामध्ये उभा आहे तो आपल्या घरी नाहीये. प्रत्येकाच्या घरी पांडुरंगाची मूर्ती आहे आणि तेच परब्रह्म आपल्या घरामध्ये उभं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपलं मंदिर सजवताना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्यक्ष परब्रह्माची आपण सेवा करत आहोत. माझ्या पांडुरंगाला आनंद होणार आहे. आपल्याकडे जास्त सामर्थ्य नसेल, नुसती झाडाची पानं जरी आणून सजवलं मंदिर तरी परमात्मा संतुष्ट होणार आहे.
म्हणून मंदिराच्या बाहेर जो रांगोळी काढतो तो 100 वर्ष स्वर्गात राहतो. मंदिर सजवणारा त्रिभुवनामध्ये सुखी होतो. आणि जो मंदिराच्या बाहेर हळदी कुंकवाचा सडा टाकतो ती स्त्री अखंड सौभाग्यवती राहते. लक्षात घ्या, हळदी कुंकवाचा सडा टाकल्यानंतर. म्हणून तुम्ही दक्षिणेमध्ये जावा, तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. हॉटेल असलं तरी सुद्धा त्याच्या समोर रांगोळी तुम्हाला दिसणार, अशी अवस्था आहे. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिकल्या पाहिजे. याकरता साधकाकडे नियम असला पाहिजे की त्याला कठोर परिश्रम परमार्थासाठी घेता आले पाहिजे. कठोर परिश्रम घ्यायचे म्हणजे काय करायचे? आता ठरवलं की आज पारायण करायचं ज्ञानेश्वरीचं, आजपासून 7 दिवस करायचं. पहिल्या दिवशी 5 अध्याय वाचावे लागतात आणि पहिले छोटे छोटे त्यामुळे 5 होतात. पण नंतर कळतं की काय होतंय पुढं. जेव्हा मोठे 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 अध्याय यायला लागतात तेव्हा अशी वळवळ होते, मग सारखं घड्याळ बघायचं, आता किती वेळ राहिला. लक्षात घ्या, हे व्हायला नाही पाहिजे. प्रेमानं सेवा झाली पाहिजे. कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत आपल्याला. तेवढा वेळ ज्ञानेश्वरीला पारायण करायचे तर बसावं लागणार आहे. आणि तेवढे जर कठोर परिश्रम घेतले आणि पारायण केलं तर शास्त्र सांगतं जो पारायण करतो तो नारायण होतो. म्हणून नारायण रूपता यायची असेल तर पारायण आवश्यक आहे. याकरता पारायण झाली पाहिजे. शिवलीलामृताचं पारायण झालं पाहिजे. आता श्रावण महिना आलाय त्यामुळे एकाच अध्याय वाचायचा आणि शॉर्टकट मध्ये संपवून टाकायचं असं नको. पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. असं सुंदर आहे शिवलीलामृत. नरकाचं वर्णन ऐकलं की अंगाचा थरकाप सुटतो असा. म्हणून ते वाचलं पाहिजे. शास्त्र काय करतं? आपल्या चेतनेला जागृत करतं. लक्षात घ्या. आणि मग ते विचार सदैव जागृत राहतात. म्हणून कठोर परिश्रम परमार्थामध्ये घ्यायचे. पुढे एक गोष्ट सांगितली साधकासाठी, मी अमुकच सेवा करणार असा आग्रह साधकानं करायचा नाही. अमुकच सेवा माझ्याकडून होणार म्हणजे काय? आता एखाद्याच्या मंदिराशी जोडलेलो असो, आपण सत्संगाशी जोडलेलो असो, आम्ही फक्त स्टेजवरची सेवा करणार किंवा फोटोमध्ये जे येणार असेल ना ती सेवा आम्हाला द्या तुम्ही, बाकी दुसरी सेवा देऊ नका. हे असलं नाही पाहिजे. लक्षात घ्या. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये वर्णन असं येतं की तुकोबाराय जेव्हा कीर्तनाला जायचे लोहगावला, जिथं कीर्तन आहे आधी ते सगळं झाडून काढायचं. तुकाराम महाराजांनी स्वतः ते सगळं झाडून काढायचं आणि झाडून काढल्यानंतर मग सगळ्यांना व्यवस्था करून बसायची. काय फटकं तुटकं जे असेल ते टाकायचं आणि मग कीर्तनाला उभं राहायचं. म्हणजे ही सेवा आहे. आपण कीर्तनकार आहोत म्हणून आपण काहीच करणार नाही असं नाही वाटलं पाहिजे. लक्षात घ्या. आम्ही आश्रमामध्ये हरिद्वारला शिकायला होतो तेव्हा झाडण्याची सेवाही करावी लागायची. असं नाही की फक्त अभ्यास करतो म्हणजे आम्हाला अभ्यासासाठीच आम्ही आहोत, बाकीची सेवा आम्हाला करता येणार नाही असं नाही. सगळी सेवा आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून एका संतांना विचारलं होतं खरा भक्त कोणता असतो, तेव्हा त्या संतांनी सांगितलं होतं कोणत्याही सेवेला नाही म्हणत नाही तो खरा भक्त असतो. कोणतीही सेवा असू दे. मग तुम्ही बघा ना प्रल्हादाची अवस्था कशी परिस्थिती होती, किती प्रसंग आले होते प्रल्हादाच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये, तरी सुद्धा कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम वाटला नाही, कोणत्या गोष्टीची कमतरता वाटली नाही, लाज वाटली नाही, काही नाही. एकदा भगवान समोर असला की बस त्याच्या बाकीच्यांशी काही देणं घेणं नाही. कोणी मान देवो, कोणी सन्मान देवो, कोणी अपमान करो, आपल्याला काही देणं घेणं नाही. सेवा ही सेवाच असते. आणि मी प्रत्येक कथेमध्ये सांगत असते कथाकारापेक्षा सुद्धा कथा मंडप झाडणारा श्रेष्ठ असतो. कारण कथाकार अहंकारानं जातो की आपण कथाकार आहोत, पण मंडप झाडणारा मात्र निरहंकारी होऊन जातो. म्हणून भगवंताच्या दरबारात त्याची नोंद होते. हे निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ठराविक सेवाच मी करणार ही भावना नसली की भक्ती स्थिर होते. पुढे सांगितलं कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा मी भक्ती सोडणार नाही हा साधकाने निश्चय घेतला की भक्ती स्थिर होते. प्रारब्धानं सगळ्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात. बऱ्याच वेळा असं होतं काही केलं तरी यशच मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी अपयश. काही प्रोजेक्ट घेतला तो फेल. कोण घरात मध्ये असलं तर ते आजारी, एक झालं की दुसरं आजारी, दुसरं झालं की तिसरं आजारी, सारखं काही ना काही होतं. लक्षात घ्या. लोक म्हणतात सुद्धा याला काहीच जमत नाही, निरुपयोगी आहे हा असं म्हणतात.
आपण भक्त असतो, आपण भक्ती करत असतो, संकट येत असतात, मग हितचिंतक सांगतात एवढं करतोय तू देवाचं, काय दिलं देवाने तुला, दे सोडून भक्ती. ते हितचिंतक सांगायला येतात. पण आमचे गुरुजी सांगायचे, आपण भक्ती करायला लागलो आणि संकट आपल्या जीवनामध्ये यायला लागली, लक्षात घ्यावं की आपलं पाप कटायला लागलंय, ते पाप जायला लागलंय. पाणी चांगलं पाहिजे असेल तर आधी शेवाळ दूर करावं लागतं. तशी भक्ती सुरू झाली की आधी ते पापाचं शेवाळ दूर होतं. पण आपलं कसं आहे, ते शेवाळ दूर होईपर्यंत दमच नसतो आपल्याला, लगेच पाणी पाहिजे असं वाटतं. लक्षात घ्या, असं होत नाही. आधी ते स्वच्छ केलं जातं आणि मग आतलं निर्मळ असं जल आपल्यापर्यंत भगवान पोहोचवतात. त्याच्या उलट आहे दुष्ट माणसाचं. ते दुष्ट कर्म करतात पण त्यांचं चांगलं होतंय असं आपल्याला दिसतंय. ते त्यांचं पुण्य कटायला लागलंय. एकदा त्यांचं पुण्य संपलं की त्यांच्यावर अशी परिस्थिती भगवान देतो, म्हणून म्हणतात ना, दौलत येते ना 2 लाथा मारते. पहिल्यांदा येते तोंडावर लाथ मारते, मग तो ताठ होतो, कसाही वागायला लागतो, कुणालाच मानत नाही, संताला नाही, देवाला नाही. आणि जेव्हा ती लक्ष्मी जाते दौलत, तेव्हा कमरेत लाथ घालून जाते, मग कुणालाच तोंड दाखवायचं ते योग्य राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून जे काही चांगले दिवस दुष्टांच्या जीवनामध्ये दिसतायत ते त्यांचं पुण्य नष्ट करतायत, आणि जे सज्जनांच्या जीवनामध्ये दुःख दिसतंय ते त्यांचं पाप नष्ट व्हायला लागलंय. आणि एकदा त्यांचं पाप नष्ट झालं की असे सोन्याचे दिवस त्यांचे येणार आहेत की याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. लक्षात घ्या. याकरता कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा भक्ती न सोडणं हा जर नियम साधकांनी धरला तर भक्ती स्थिर होते. म्हणून ठरवायचं, काहीही हो. संतांनी तर म्हटलंय, आकाश कोसळो, जमीन फाटो, काही हो देवा, आम्ही तुझं नाव सोडणार नाही. संतांचं एक एक चरित्र जर पाहिलं ना, अशी अशी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आहे. किती इस्टेट आहे तुकाराम महाराजांची, काय आहे त्यांच्याकडे, दुष्काळानं पत्नी सुद्धा वारली, सगळं संपत्ती लयाला गेली, अन्न करायला लागली मुलं, काहीच नव्हतं, तरी सुद्धा कसलाही खेद अंतःकरणाला नाही. म्हणून म्हटलं, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. खरा भक्त कसा असतो, तो शोकही करत नाही आणि तो इच्छाही करत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मी देवाची भक्ती करतो, मला देवानी चांगलंच ठेवलं पाहिजे, असं नाही होत. तुम्ही बघा, उलट आपलं सगळं चांगलं असलं की आपण देवाला 100% विसरतो आणि दुःख आल्यावर काय म्हणतो, देवा तुझ्याशिवाय आता कुणीच नाहीये असं म्हणतं. मग हे कशामुळे होतं, दुःख आपल्याला भगवंतापर्यंत नेतं. म्हणून तर कुंती मातेनं मागितलं, देवा दुःखच दे मला, दुःखात तुझी आठवण येते. याकरता कठीण परिस्थितीमध्येही भगवंताला न सोडणं हा साधकाकडे नियम असला पाहिजे. पुढे सांगितलं, साधकानं भक्ती स्थिर करताना धैर्य धारण केलं पाहिजे. आता मी सांगितलं ना, शेवाळ दूर होईपर्यंत आपल्याला धैर्य धारण करता आलं पाहिजे. होतं काय परमार्थात, आपण व्यायामाला गेलो, योगाला जातात बऱ्याच जण, ते योगा करतात. योगा केल्यानंतर काय होतं, महिन्यातनं वजन कमी व्हायला लागतं, काहींचं वाढायला लागतं, असं वेगळे वेगळे काही त्याच्यावर परिणाम दिसायला लागतात. काहींचे आजार कमी व्हायला लागले, काहींचं वजन कमी व्हायला लागलं, काहींना घरातून सुट्टी मिळायला लागली योगाच्या नावावर, असे बरेच फायदे त्याचे होतात. पण भक्तीत फायदा दिसत नाही. लक्षात घ्या की असं नसतं की 1 महिना भक्ती केली मग लगेच अंगावर काटा यायला लागला आणि डोळ्यातून पाणीच यायला लागलं, मग दुसऱ्या महिन्यामध्ये वैराग्यच निर्माण झालं, तिसऱ्या महिन्यामध्ये दर्शनच झालं, चौथ्या महिन्यामध्ये वैकुंठालाच निघून गेला, असं होत नाही. लक्षात घ्या, हे होणार आहे, सगळं होणार आहे, पण त्याला वेळ लागणार आहे. त्यासाठी धैर्य धारण करावं लागणार आहे आपल्याला. धैर्य लक्षात घ्या, माळ हातात घेतली की भगवान कंबर बांधतो म्हणे उद्धार करण्याची. माळ हातात घेतली की भगवान कंबर बांधतो, पण त्याला वेळ लागणार आहे. लक्षात घ्या, एक एक माळ जशी व्हायला लागेल तसं तसं पापाचे खड्डे भरायला लागतील. ते एकदा भरले, रस्ता असा राजमार्ग तयार होईल आणि मग आदरानं परमात्मा वैकुंठाला घेऊन जातील. जो मारायला आलेल्या पुतणेला मोक्ष देतो तो आपल्याला देणार नाही का? त्याला काय राहायचं नाही का पंढरपुरामध्ये? देणारच ना तो मोक्ष. त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आपण, त्याच्या नावाचं कुंकू लावतो, त्याला आपल्याला मोक्ष द्यावाच लागणार आहे. पण धैर्य अंतःकरणामध्ये धारण करावं लागणार आहे. लक्षात घ्या,
भक्ती काय करते? भक्ती मुळापासून काम करते. तुम्ही झाड वाढताना पण बघा, आधी मुळं पुष्ट होतात, मग त्याच्या पालव्या वगैरे असतात त्या पुष्ट होतात, त्याची पानं पुष्ट होतात. हे सगळं होतं, पण ते मुळातून घट्ट झालं पाहिजे. भक्ती मुळातून साधकाला घट्ट करते. आणि मग ते मुळं एकदा घट्ट झाली की मग असा वृक्ष वाढायला लागतो. मग त्या वृक्षाची पानं फुलं मोठं झाल्यावर दिसायला लागतात. लहान झाड असताना त्याचं संरक्षण करावं लागतं की नाही? बकरी येईल का, मग त्याला काही डुक्कर कुत्र एखादं उपटून टाकेल का, मग त्याला कुंपण करा, मग त्याचं संरक्षण करा, हे सगळं करावं लागतं. तसं भक्ती लहान आहे ना आपली, तोपर्यंत आपल्याला सद्गुरूच्या जवळ राहावं लागणार आहे. रोज नामस्मरण घ्यावंच लागणार आहे. ठराविक नामस्मरण जेवढं दिलेलं आहे तेवढं घ्यावंच लागणार आहे. कंटाळा आला तरी घ्यावं लागणार आहे. कामक्रोधापासून त्याचं संरक्षण करावं लागणार आहे. मग हळूहळू हळूहळू ते झाड मोठं झालं की मग जे पशु त्याला मारायला येत होते ते त्याच्या सावलीत बसायला येतात. लक्षात घ्या. मग सगळे त्याचा आश्रय घ्यायला लागतात. मग तोपर्यंत आपल्याला धैर्य धारण करायला आलं पाहिजे, ज्याला आजच्या भाषेमध्ये पेशन्स म्हणतात. पेशन्स, ते पेशन्स पाहिजे. त्या धैर्याबरोबर आकांक्षा सुद्धा पाहिजे. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. हा विश्वास असला पाहिजे. असा एक दिवस माझ्या जीवनामध्ये येणारच आहे, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण माझ्या समोर असणार आहे. अशी साधकाची आकांक्षा असली पाहिजे. म्हणून धैर्य आणि आकांक्षा, धैर्य प्लस आकांक्षा इज इक्वल टू ध्येय. आपलं जे एम आहे, ज्याला ध्येय म्हणतात, ते ध्येयापर्यंत आपण जाणार. आणखी एक भक्तानी करायचंय, यथार्थवादी अपेक्षा समाजाकडून ठेवायच्या, संसाराकडून ठेवायच्या. यथार्थवादी अपेक्षा म्हणजे काय? बऱ्याच जणांची सवय असते, एखादा आजारी पडतो. आता तुमच्यातलंच कोणीतरी नाही पडणार, पण पडलं समजा, मीच पडले समजा आजारी, तर आजारी पडल्यानंतर काय होईल? मग मला वाटलं, आता तुम्हाला कुणालाच माहित नाही की मला बरं नाहीये. मग मी मनातच म्हणायला लागले, मला एवढं बरं नाही, एकीचा सुद्धा फोन आला, एकीचा सुद्धा फोन आला. आता तुम्हाला माहितच नाहीये मला बरं नाहीये, तर तुम्ही मला कशाला फोन करणार? तुम्ही मला कशाला बघायला येणार? तर तुम्ही रोज मला विचारणार, दीदी बरे आहात ना तुम्ही? आहात ना तुम्ही? दीदी आहात ना तुम्ही? असं म्हणल्यावर ते प्रॅक्टिकल वाटतं का? प्रॅक्टिकल वाटत नाही. लक्षात घ्या. म्हणून मी एवढं सगळ्यांसाठी करतो, कुणीच माझ्यासाठी काही करत नाही, अशी अपेक्षाच ठेवायची नाही आपल्याला. लक्षात घ्या. कोणी आपल्याला काही करो न करो, मी माझं कर्तव्य करतो आणि ते चांगल्या प्रकारे मी करणार आहे. माझ्या सेवेची दखल जगानं घेतली नाही तरी जगदीश त्याची दखल घेणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून यथार्थवादी अपेक्षा ठेवायच्या. यथार्थवादी अपेक्षा परमार्थामध्ये ठेवल्या ना, मग आपल्याला दुःख होत नाही, कारण आपल्याला खूप मोठ्या ध्येयापर्यंत जायचं. या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला अडकायचंच नाहीये. दुसरं एक असतं की आमचे गुरु आहेत ना, एकाने आमच्याच गुरुबंधूपैकी एकाचा किस्सा झाला होता. त्याचं लग्न होतं, त्याला गुरुला बोलवलं, आमच्या सद्गुरूंना बोलवलं. आता ते स्वामीजी आहेत, संन्यासी आहेत, ते काय असे लग्नाला फिरतील? नाही गेले. ते लग्नाला गेले नाही म्हणून त्याने त्याची माळच काढून टाकली. म्हणे चालेच नाहीत माझ्या लग्नाला, एवढं मी त्यांच्यासाठी जीव प्राण द्यायला तयार आहे, आणि ते लग्नाला चाले ना. आता लग्नाला येण्याचा आणि भक्ती करण्याचा काय संबंध आहे? लक्षात घ्या. यथार्थवादी अपेक्षा ठेवायच्या. स्वतःकडून सुद्धा यथार्थवादी अपेक्षा ठेवायच्या. स्वतःकडून कशा यथार्थवादी अपेक्षा ठेवायच्या? लक्षात घ्या. बऱ्याच जणी यातल्या असतील किंवा मी अशा काही जणी पाहिलेल्या आहेत, जो कडक नवरात्राचे उपवास करतात. एकादशी सुद्धा निर्जला त्यांची. निर्जला म्हणजे एकदम निर्जला, पाण्याचं थेंब सुद्धा प्यायचं नाही. आता श्रावण महिना येतोच, असे सोमवार की महादेवाचा असा त्रिशूळ थरथरला पाहिजे, इतके ते सोमवार, इतके कडक सोमवार. काही जणांना सहन होते भूक, त्यांना करता येतं तसं. मग आता तुम्ही तसे करायला लागले म्हणून मी म्हणणार, अरे आपल्या जीवनाचा काहीच उपयोग. त्यांचं कसं चाललंय बघा, ते किती भक्त आहे. कडक उपवास, आपल्याला 10 वेळा खाल्लं तरी पुन्हा त्या खिचडीकडे लक्ष जात आहे. कसं होते आपलं? आपण मरूनच जावं, आपण परमार्थाला लायकच नाही. करायचं काय आपल्याला? तो त्याच्या दृष्टीनं करतोय, आपण आपल्या दृष्टीनं करायचंय. आपल्याला कोणाशी तुलना करायची नाही. तुलना ही निराशेपर्यंत घेऊन जाते. लक्षात घ्या. तुलना करायचीच नाही आपल्याला. आमच्याकडे एक गुरु भगिनी आहेत आमच्या,
त्या रोज व्यवस्थित साधना वगैरे करतात, पण त्यांना पालथं झोपायची सवय. आता काही काही जणांना पालथं झोपायची सवय असते. आता त्यांच्या साधनेकडे आपण बघायचं का त्यांच्या दोषाकडे आपण बघायचं की त्या पालथ्या झोपतात म्हणून? बरेच बाकीचे होते की काय त्यांचं पालथ्या झोपतात. त्या पालथ्या झोपून नाहीतर उलट्या झोपून आपल्याला करायचं काय? लक्षात घ्या, त्यांची साधना किती मोठी आहे. आणखी एक उदाहरण सांगते. एक गुरु भगिनी होत्या, त्यांचं काहीच करायचं नाही दिवसभर, पण सकाळी उठल्यावर काकडा मात्र करायचा. त्यांचा तेवढाच नियम की ते काकडा करायचं दिवसभर. मग ह्याला फोन कर, त्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, मग 4 मैत्रिणी गोळा कर, मग ही अशी ती तशी ती तशी. आणि प्रत्येक बाकीच्या भेटल्या, तुम्ही काकडा करता? त्यानं म्हणलं ना, नाही. काकडा करत नाही तुम्ही? काय उपयोग तुमचा? काकडा करत नाही तुम्ही, काय उपयोग? अरे पण काकडा 1 तास झाल्यानंतर तू दिवसभर काय करतेस याचा तू विचार कर ना. म्हणून आपल्याला त्याच्याशी तुलना करायची नाहीये. लक्षात घ्या, आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत आणि आपण जागृत असू किंवा झोपलेले असू, आपण पूर्ण शरणागत असले पाहिजे. आपण काय करतोय हे महत्वाचं नाहीये, कोणत्या भावनेनं करतोय हे फार महत्वाचं आहे. एकाने मला सांगितलं, दीदी ते पूजा करायची असते महादेवाची, श्रावणामध्ये अमुक करायचं असतं, पण मला मंत्रच येत नाही. मी म्हटलं मंत्राची गरज नाही ना आपल्याला, सगळेच मंत्र, वस्त्र कसं आवाहन कसं करायचं वगैरे वगैरे, या मंत्राची गरज नाही. भाव के भूके है भगवान, भावाचा भुकेला परमात्मा आहे, त्याच्यापेक्षा काही नाही लागत. बरेच जण सांगतात आमच्या घरी कृष्ण आहे, तुमच्यासारखी पूजाच आम्हाला करता येत नाही. त्याला गरज नाही, प्रयत्न करावा शिकण्याचा. पण येत नाही म्हणजे आपण मूर्खच आहोत, आपण मूर्ख आहेत, आपण मूर्ख आहेत, आपण मूर्ख आहेत म्हणण्याचं काय कारण आहे आपल्याला? जसं आपल्याला येत आहे तसं आपण भगवंताची पूजा करावी. जसे आपल्याला बरं मंत्र येत नाही एवढं तर सांगता येईल की देवा उठलास का? सकाळी उठल्यानंतर देवघराच्या समोर जाऊन देवाला नमस्कार केला. भले आपण पार्श्य असू, पण देवाला न स्पर्श करता देवाला नमस्कार केला. आपल्या शास्त्रामध्ये हेच सांगितलंय, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. भगवंताला नमस्कार केला. सकाळी उठल्या उठल्या देवाला विचारलं, देवा उठलास का? वास त्याला इतका आनंद होणार आहे, दिवसभर त्याचा चेहरा बघा असा प्रसन्न राहणार आहे. परत थोड्या वेळाने आता दूध प्यायला लागलो, आंघोळ वगैरे झाली, आपण चहा दूध काही प्यायला लागलो, त्याच्या समोर नेऊन ठेवलं. पूजा त्याची चाललेली आहे, घरातलं कोणीतरी पूजा करतंय, त्याच्या समोर दूध नेऊन ठेवलं आणि त्याला सांगितलं दूध ठेवलंय बघ, पिऊन घे तेवढं, तरी त्याला आनंद आहे. बालभोगे लेवो की संजी, बालभोग दिलेला, शिरापुरी कंसार करंजी, खूप काही दिलेलं आहे. बरं तिथं काहीच नसावं, साखरेचे दाणे असावेत, पण असं म्हणावं की देवा हे तुझ्यासाठी सगळं आणलेलं आहे. लक्षात घ्या, कंडप्पा नावाचे जे भक्त होते ना, त्यांनी चूळ भरली होती महादेवावर, चूळ. तरी सुद्धा देवाला असं वाटत होतं की माझा दिव्य अभिषेक व्हायला लागलाय का काय. त्याचं कारण असं होतं, देवाकडे क्रियेला महत्व नाहीये, देवाकडे भावाला महत्व आहे. म्हणून आपण घरामध्ये सतत थोड्या वेळाने हे लक्षात घ्यायचं की आपल्या घरामध्ये आपला कृष्ण राहतो. मग थोड्या वेळाने जाऊन दुपारी आपलं जेवण झालं, आपल्या जेवणाच्या आधी देवाला नैवेद्य दाखवला, दही भात असेल, साखर भात असेल, दूध भात असेल, मग तो दाखवला, देवा पोट भरलं का विचारावं. असं विचारता विचारता एक दिवस असा येईल की भगवंताचं पोट भरलंय का नाही याचा इशारा परमात्मा करायला लागतील. खरंच स्वप्नामध्ये भगवान दृष्टांत द्यायला लागतील की खरंच आज माझं पोट भरलं किंवा माझं पोट भरलं नाही, आज मी उपाशी राहिलो. हे सगळं एक दिवस होईल. तुम्ही करून तरी बघा. सांगितलेलं हे सगळं काही खोटं नाहीये, हे सगळा संतांनी अनुभव घेतलेला आहे. लक्षात घ्या, हजारो संत वृंदावनामध्ये दिसतील ज्यांच्याशी देव आजही बोलतो, आजही प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्याशी बोलतो. असे संत तुम्हाला वृंदावनामध्ये सापडतील. पंढरपुरामध्येही असतील, आपल्याला माहित नसतील म्हणून काय झालं. म्हणून देवाशी बोलावं याकरता अपेक्षा ठेवायच्या ना, संसाराकडून अपेक्षा ठेवायच्या नाही, भगवंताकडून सुद्धा आपल्याला अपेक्षा ठेवायची नाही. आणि ठेवली तरी यथार्थवादी अपेक्षा आपली असली पाहिजे. स्वतःला सुद्धा आपण कमी लेखायचं नाही, कारण आपण भगवंताचे झालो ही सुद्धा देवाची खूप मोठी आपल्यावर कृपा आहे. इतर लोकांपेक्षा ज्यांना कधी सत्संगच माहित नाहीये, ज्यांनी कधी भगवंताचं नाव घेतलेलं नाहीये, अशा लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत ना. म्हणून तर भगवंताच्या जवळ आलोय. याकरता स्वतःला कमी लेखायचं नाही. तुम्हाला माहितीये का, आज सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. लक्षात घ्या, कधी वारीला गेले का ते? वारीला नाही गेले कधी, तिथंच राहायचे. 7 किलोमीटर आहे फक्त आरण इथून, तिथंच राहायचे आरणला.
सगळेजण त्यांना वारकरी म्हणायचे, काय हो तुम्ही एवढं विठ्ठल विठ्ठल म्हणता, वारीलाच येत नाही, वारीलाच येत नाही. मग ते असं डोक्याला धरून बसले की अरे सगळे वारीला जातात, मीच वारीला जात नाही, मीच वारीला जात नाही. उलट जेव्हा लोक त्यांना म्हणायचे तुम्ही वारीला काय येत नाही, त्यांनी सांगायचं मला पंढरपूरला जायची गरजच नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझ्या सगळ्या या शेतामध्येच विठ्ठल नाचतो, माझ्या पिकांबरोबर विठ्ठल डोलतो, सगळीकडे मला पांडुरंगाचं दर्शन होतं. ही त्यांची भावना आहे. म्हणून कुणाची साधना काही असू शकते, कुणाची साधना काही असू शकते. कोण नामामध्ये एक्सपर्ट असू शकतं, कोण ध्यानामध्ये एक्सपर्ट असू शकतं, कोण व्रत करण्यामध्ये एक्सपर्ट असू शकतं. याकरता जो तो मी पहिल्यांदाच सांगितलं, जे ते प्रत्येकाच्या दृष्टीनं युनिक आहे आणि हे आपण स्वतःला जाणलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून तर सावता महाराजांचा अधिकार दाखवण्यासाठी एकदा भगवंतांनी अशी लीला केली. भगवंतांनी अंतर्धान झाले पांडुरंगरायातून. विठुराया अंतर्धान झाल्यानंतर नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज बघतात तर पांडुरंग नाही, कुठं गेला कुठं गेला. मग देवानी काय केलं होतं, अशा तुळशी टाकत गेले, म्हणजे मी कुठं गेलोय हे कळाला. असं त्या तुळशीचा मागोवा घेत 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 ते दोघ जण ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय निघाले. आरणपर्यंत ते चरण गेले होते भगवंताचे. आणि मग तिथं आरणला गेले परमात्मा आणि सावता महाराजांना बोलायला लागले, माझ्या मागं 2 चोर लागलेत, मला लपवून ठेवा लपवून ठेवा. आता लपवाव कुठं, एवढा मोठा परमात्मा जगताला व्यापून सुद्धा उरलेला जो, त्याला लपवाव कुठं. मग सावता महाराज म्हणतात देवा कुठं लपवू तुला. म्हणे एकच स्थान आहे, हृदयामध्ये लपव. हृदयामध्ये लपव म्हणल्याबरोबर त्यांनी हातामध्ये घेतलं खुरपं आणि फाडलं स्वतःच हृदय आणि भगवंताला सांगितलं जा म्हणजे देवा आतमध्ये. भगवान आतमध्ये गेले. भगवंताचा स्पर्श झाल्यावर मृत्यू येईल का, मृत्यू काही आला नाही, पण देव तो देवच आहे, लीलाधारी आहे. जाता जाता मुद्दाम पितांबर बाहेर ठेवून गेला, म्हणजे ते थोडस असं पितांबर इथून दिसावा त्यांचा. आता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय आले. आल्यानंतर बोलायला लागले कुठं गेले परमात्मा कुठं गेले. सावता महाराज म्हणतात मला नाही माहिती परमात्मा कुठं गेले. दोघं म्हणतात तुळशीचा सुगंध इथंच येतोय, म्हणजे परमात्मा इथंच असला पाहिजे. तेवढ्यात नामदेवरायांचं लक्ष गेलं, म्हणे पितांबर हलतोय, बहुतेक इथं येतो. मग इथे म्हटल्याबरोबर विचारलं तुमच्या हृदयामध्ये आहे का परमात्मा. त्यांनी सांगितलं नाही. म्हणे पितांबर तर दिसतोय तुमचा, म्हणे परमात्म्याला बाहेर काढा. मग पुन्हा एकदा विळा घेतला आणि हृदय चिरलं. हृदय चिरल्याबरोबर अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा प्रगट झाले. आणि भगवंतांनी दाखवलं ज्याची भक्ती दृढ आहे तो माझ्यापर्यंत नाही आला तर मी त्याच्यापर्यंत जातो. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज अवतार पांडुरंग ज्यांना म्हटलं आणि पांडुरंगाच्या नामानं अवतार धारण केला म्हणजे नामदेवराय झाले. पण त्यांना सुद्धा भगवंतांनी दाखवून दिलं कर्मयोगी सर्वश्रेष्ठ आहे, सगळीकडे माझं दर्शन करणारा, माझं चिंतन करणारा, एका ठिकाणी राहून भक्ती करत असला तरी तो मला सुद्धा पूजनीय आहे, हे देवानी दाखवून दिलं. म्हणून असे सावता महाराज आहेत. याकरता आपण कोणाशीही तुलना करायची नाहीये. आपण स्वतः युनिक आहोत आणि आपल्याला भक्ती तशीच करायची. आणखी काही नियम आहेत आपले, सगळे संपलेले नाहीये. हळूहळू ते नियम सांगणार आहे. आजचे नियम लक्षात ठेवा. एक म्हणजे यथार्थवादी अपेक्षा स्वतःकडून दुसऱ्याकडून ठेवायच्या. परमार्थामध्ये धैर्य धारण करायचं. ठराविक सेवाच आम्हाला मिळावी अशी अपेक्षा करायची नाही. सर्व सेवा तेवढ्याच श्रद्धेनं साधकांनी करायच्या. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा भक्ती सोडायची नाही. त्याचबरोबर भगवंताच्या सेवेमध्ये कठोर परिश्रम घेण्याची तयारी साधकांनी दाखवायची. कायम विद्यार्थी बनून राहायचं आणि नामामध्ये दृढ श्रद्धा ठेवायची. याच्यानं आपली भक्ती स्थिर होणार आहे. म्हणून याच सुंदर विचारांच्या बरोबर आज आपण आपल्या वाणीला इथंच पूर्ण विराम देणार आहोत.